आता देशातली एक महत्त्वाची बातमी. बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता राजपाल यादव सध्या प्रचंड संकटात आहे मंडळी. मात्र त्याच्या संकटसमयी बॉलिवूडमधले अनेक जण अजिबात फिरकलेले नाहीत. राजपालवर तब्बल 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी अनेक कलाकारांनीच हात पुढे केले. पाहूया राजपाल यादव याला या मदतीच्या हातांनी दिलासा मिळणार का आणि त्याच्या मदतीसाठी बॉलिवूडमधलं कोण कोण पुढे आलंय ते. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाउन्स प्रकरणात 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात आत्मसमर्पण केलं. त्यानंतर ते आता तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या या संकट समयी अवघं बॉलिवूड त्यांच्या मदतीसाठी धावून आलंय. यात सलमान खान, सोनू सूद, अजय देवगण या दिग्गजांसह मिका सिंग, KRK सारखे कलाकारही पुढे आलेत. आता भजन गायक अनूप जलोटा यांनीही राजपाल यादव यांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मित्रों, मैं अभी अमेरिका में हूँ, कुछ कॉन्सर्ट्स यहाँ करने आया हूँ और यहाँ मुझे पता लगा कि हमारे मित्र राजपाल यादव को जो कष्ट पहुँचा है उसे फिर से जेल जाना पड़ा है. ये जीवन में ऊंच नीच चलती रहती है, तकलीफ़ें आती हैं जाती हैं. मित्रों को सहायता करनी चाहिए. मैं जानता हूँ कि बहुत लोग इसमें बड़ी बड़ी राशि से मदद कर रहे हैं. मैं भी अपनी ओर से 5 लाख रुपए भेज रहा हूँ. भाई ईश्वर से यही प्रार्थना है कि नेक्स्ट हियरिंग में इन सब पैसों से उसका काम हो जाए. तर अभिनेता सोनू सूद हा सर्वात आधी मदतीसाठी पुढे आला होता. त्यानं इतरांनाही राजपाल यादव यांना मदत करावी असं आवाहन केलं होतं. त्यानंतर अनेक कलाकारांनी आपापल्या परीनं राजपाल यादव यांच्या मदतीसाठी पैशांची घोषणा केली आहे. गुरु रंधावाकडून तर थेट कामाची ऑफर देण्यात आली आहे. तेज प्रताप यादव यांच्याकडून 11 लाख, KRK कडून 10 लाख, राव इंद्रजित सिंहकडून 1 कोटी, नवाजुद्दीन सिद्दीकीनं कोणतीही घोषणा न करता 10 लाख रुपये पाठवल्याची माहिती आहे. गायक मिका सिंहकडून 11 लाख अशी मदत करण्यात आली आहे. एकूण 13 जणांकडून मदत आतापर्यंत करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 1,57,00,000 जमा झाल्याची माहिती आहे. तर आता भजन गायक अनूप जलोटा यांनी 5 लाख देण्याची घोषणा केली आहे. राजपाल यादव यांच्या पत्नी राधा यादव आणि राजपाल यादवच्या मॅनेजरनेही या मदतीची पुष्टी केली आहे. राधा यादव यांनी या मदतीसाठी सर्वांचे आभारही मानले. राजपाल यादव यांनी 2010 मध्ये एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यासाठी त्यांनी 5 कोटींचं कर्ज घेतलं होतं. आता पता लापता या सिनेमासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कडून त्यांनी 5 कोटींचं कर्ज घेतलं. चित्रपट फ्लॉप ठरला आणि राजपाल यादव आर्थिक अडचणीत सापडले. वेळेत कर्जाची रक्कम ते फेडू शकले नाहीत. कर्ज घेताना राजपाल यादव यांनी कंपनीला दिलेले चेक बाउन्स झाले. त्यानंतर राजपाल यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली. दोन्ही पक्षांमध्ये समझोता होऊनही पूर्ण पेमेंट मात्र झालं नाही. वेळेनुसार व्याज वाढत गेलं आणि त्यामुळे एकूण कर्ज 9 कोटींवर पोहोचलं. दरम्यान 2018 मध्ये दिल्लीतील न्यायालयानं राजपाल यादव यांना दोषी ठरवलं आणि 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील केलं. तिथं त्यांना दिलासा मिळाला, कारण त्यांनी पैसे देण्याचं आणि समझोता करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र राजपाल यादव यांना पुन्हा पैसे परत करण्यात अडचणी आल्यानं अखेर त्यांनी 5 फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केलं. आता अवघं बॉलिवूड त्यांच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर तरी त्यांच्या अडचणी कमी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.